सुखो बुद्धान उपादो सुखान् सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांती दूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुगत तथागत महाविहार चोखामेळा जळगाव या ठिकाणी सातत्याने या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण उपोषण शिबिराचं आयोजन करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत आहोत। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धर्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सातत्याने तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाला श्रवण करत असतो। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो। तथागतांच्या ज्ञानाची तुलना या संसारामध्ये महासागराप्रमाणे करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे महासागर अथांग असतो अमर्याद असतो अगदी तशाच प्रकारे तथागतांचं ज्ञान तथागतांची प्रज्ञा ही महान आणि असीम सांगितली आहे। वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान तथागतांना प्राप्त झालेलं असतं जेव्हा त्यांना सम्यक संबोधीचा लाभ होत असतो आणि त्या सम्यक संबोधीचा लाभ झाल्यानंतर या संसारामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाला भगवंत आपल्या बोधिचक्षुने ज्ञानचक्षुने दिव्यचक्षुने जाणत असतात समजून घेत असतात आणि त्यामुळे भगवंताला आपण नेहमी दशबलधारी बुद्ध अशा प्रकारे म्हणत असतो। 10 बलाने परिपूर्ण भगवंत होते। आणखी काही विशेष ज्ञान भगवंताला होतं तर आज याच्या देशनेमध्ये 6 प्रकारच्या विशेष ज्ञानाचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। कोणत्या प्रकारचे 6 विशेष ज्ञान भगवंताला होते तर आपण आज या देशनेमध्ये बघणार आहोत। पटिसंहिता मग्ग नावाचा जो ग्रंथ आहे तर त्या पटिसंहिता मग्ग नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताच्या या विशेष 6 ज्ञानाचा
उल्लेख केलेला आहे. हे जे 6 प्रकारचं विशेष ज्ञान असते, तर भगवंताचे जे अग्रश्रावक असतात, सारिपुत्त असेल किंवा महामोग्गलन असेल, ते सुद्धा प्रज्ञेमध्ये अग्र असतात, दिव्य चक्षुमध्ये अग्र असतात, रिद्धिसिद्धीमध्ये अग्र असतात. पण तरी सुद्धा काही विशिष्ट तत्व, विशिष्ट ज्ञान म्हणजे अशा प्रकारचं असतं की ते केवळ बुद्धांच्या बोधिचक्षुमध्येच तशा प्रकारचं ज्ञान विकसित होत असते. भगवंताचे अग्रश्रावक, अग्रशिष्य जरी असतील तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानाची एक विशेष मर्यादा असते. त्या मर्यादेपर्यंत त्यांना ज्ञान असते. त्या मर्यादेच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. परंतु भगवंताच्या ज्ञानाची मात्र कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. भगवंताचं ज्ञान हे अमर्याद असते. अथांग सागरासारखं भगवंताचं ज्ञान असते आणि त्यामुळे सारिपुत्त असेल, महामोग्गलन असेल, अनिरुद्ध भंते असतील किंवा आनंद असतील किंवा महाकश्यप असतील, हे सर्व जरी ज्ञानी भिक्षू होते, विद्वान होते, पंडित होते, या 6 प्रकारच्या ज्ञानाला त्यांनी ते अवगत केलं नव्हतं किंवा तशा प्रकारे त्यांचं ते क्षेत्र सुद्धा नव्हतं. आणि त्यामुळे ही 6 विशेष ज्ञान भगवंत आपल्या ज्ञानामुळे, आपल्या दिव्य चक्षुमुळे, आपल्या अनंत काळामध्ये ज्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या असतात, त्या पारमितेच्या बलाद्वारा हे ज्ञान भगवंतांना प्राप्त होत असते. तर पहिलं विशेष ज्ञान आहे आशय अनुशय ज्ञान. भगवंताला हे विशेष ज्ञान प्राप्त होत असते, ज्याला आशय अनुशय ज्ञान असं म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये ज्या काही सुप्त अशा गोष्टी असतात, मग चांगल्या गोष्टी असतील अथवा वाईट गोष्टी असतील, चांगल्याही गोष्टींना भगवंत जाणतात आणि वाईट गोष्टींना सुद्धा भगवंत जाणत असतात. कारण मनुष्य हा दोन्ही प्रकारच्या विचारांना आपल्या मनामध्ये स्थान देत असतो. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे चांगला विचार सुद्धा करणे आणि वाईट विचार सुद्धा करणे. परचित्त ज्ञान सुद्धा अनेक भिक्षूंना होतं, काही उपासकांना सुद्धा होतं, काही उपासिकांना सुद्धा होतं. तर परचित्त ज्ञान असणारा व्यक्ती सुद्धा, असणारा भिक्खू सुद्धा दुसऱ्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विषयाला जाणत असतो, समजून घेत असतो. परंतु त्या विषयाचा जो बारकावा आहे किंवा त्या विषयामधील जे काही चिंतनात्मक दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन मात्र केवळ आणि केवळ बुद्ध जाणू शकतात, अन्य कोणीही जाणू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्य कशा प्रकारचा विचार करतो, चांगला विचार करतो, वाईट विचार करतो, कधी त्याच्या मनामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला, कधी अकुशल विचार उत्पन्न झाला, तर या भावनेला भगवंत आपल्या ज्ञानाच्या द्वारा जाणत असत. तर ही 7 प्रकारचे अनुशय ज्ञान पुन्हा भगवंताने सांगितले. जे 7 प्रकारच्या विशेष अनुशय ज्ञानाला भगवंत आपल्या दिव्य चक्षुने जाणत असतात. तर त्यामध्ये पहिलं ज्ञान आहे ज्याला कामभाव असं म्हटलं आहे. भगवंत मनुष्यांच्या चित्तामध्ये जो कामभाव आहे, जो कामराग आहे, हा कामभाव, कामराग कधी उत्पन्न होत असतो, कोणत्या कारणाने उत्पन्न होत असतो, कोणत्या हेतूने उत्पन्न होत असतो, याला सुद्धा भगवंत जाणत असत. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल तर नंद भिक्षूंच्या मनामध्ये जो कामभाव उत्पन्न झाला होता, तर त्याची कारणं सुद्धा भगवंत जाणतात की नंदच्या चित्तामध्ये म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या भावनेमुळे कामभाव, कामराग उत्पन्न झाला. नंदच्या चित्तामध्ये जो कामभाव उत्पन्न होत असतो त्याचे कारण भगवंत आपल्या दिव्य चक्षुने जाणतात आणि तशाच प्रकारचा आलंबन नंदसाठी भगवंत बनवत असतात. परिणामतः तो त्या काम विकारामधून पूर्णपणे नष्ट होत असतो, नाहीस होत असतो.
म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कोणता, केव्हा आणि कधी कशा प्रकारचा विचार उत्पन्न झाला हे भगवंत यथार्थ रूपाने आपल्या ज्ञानाने जाणत असत. त्यानंतर मनुष्याच्या चित्तामध्ये जी तृष्णा आहे, ही तृष्णा सुद्धा कशी उत्पन्न होत असते, कोणत्या भावनेने उत्पन्न होत असते, कशासाठी उत्पन्न होत असते, त्या तृष्णेचा आशय काय आहे. अगदी छोटी छोटी तृष्णा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते आणि त्या तृष्णेच्या आशयाला, हेतूला केवळ भगवंत जाणत असत आणि उपदेश करत असताना त्या मनुष्याची तृष्णा कशा प्रकारे नष्ट होईल, कशा प्रकारे नाहीशी होईल हे भगवंत जाणत असत. कारण देशना देत असताना आपण बघतो की भगवंत मनुष्याच्या चित्ताला जाणायचे, चित्ताला समजून घ्यायचे आणि मनुष्याच्या चित्ताला जाणून समजून घेऊन भगवंत धम्माचा उपदेश करत असत. त्यामुळे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या तृष्णेला सुद्धा भगवंत जाणत असत. त्यानंतर मनुष्याच्या चित्तामध्ये जो क्रोध उत्पन्न होतो, या क्रोधाला सुद्धा भगवंत जाणत असत. कारण क्रोधाने कधीही मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की क्रोधाला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर अक्रोधाने अर्थात मैत्रीने तुम्ही त्याला जिंकलं पाहिजे. कंजूसाला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही दानाने त्याला जिंकलं पाहिजे. म्हणजे एखादा विषय मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला तर तो विषय कशा प्रकारे नष्ट करायचा, तात्काळ क्षणी भगवंत त्याच्यावरती उपाय सुद्धा सांगत असत. आणि क्रोधाला जर तुम्हाला नष्ट करायचं, जर नाहीसं करायचं तर अक्रोध भाव अर्थात मैत्रीचा भाव तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे, अशा प्रकारे भगवंत जाणायचे. त्यामुळे क्रोध उत्पन्न कोणाच्या चित्तामध्ये होतो हे सुद्धा भगवंत जाणत असत. त्यानंतर द्वेषभाव सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये कधी उत्पन्न होतो, कोणत्या क्षणी उत्पन्न होतो, कोणत्या कारणाने उत्पन्न होतो हे सुद्धा भगवंत जाणायचे. आणि तो द्वेषभाव कशा प्रकारे आपण नष्ट करू शकतो, कशा प्रकारे त्या द्वेष भावनेला आपण नाहीसं करू शकतो, यावरती उपाय सुद्धा भगवंत सांगत असत. त्यानंतर गर्व, अहमपणा, मीपणा, हा गर्वाची भावना सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये विकार आहे. भगवंत जाणायचे की कुणाला कोणत्या प्रकारचा गर्व आहे. कारण संपत्तीच्या प्रती मनुष्याला गर्व असतो, सौंदर्याच्या प्रती मनुष्याला गर्व असतो, आपल्या ज्ञानाच्या प्रती मनुष्याला गर्व असतो, कुळ जात या प्रती सुद्धा मनुष्याला गर्व असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा पद प्रतिष्ठा असेल याचा सुद्धा मनुष्याला गर्व असतो. या सर्व प्रकारच्या गर्वाला भगवंत जाणत असत. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल, रूपगर्विता खेमा हिच्या चित्तामध्ये जेव्हा गर्व भाव उत्पन्न झाला तर भगवंत जाणतात की हिच्या चित्तामध्ये या क्षणी गर्वाची भावना उत्पन्न झालेली आहे, हिला आपल्या सौंदर्याबद्दल अधिक गर्व आहे आणि तिला धम्म आशय प्राप्त करून देण्यासाठी तिच्यापेक्षा अधिक सुंदर स्त्रिया भगवंत आपल्या सेवेमध्ये आपल्याला वारा घालवत असताना दाखवत असतात आणि त्याचा बोध तिला करून देत असतात. आणि तिचा जो अहमपणा असतो, गर्व असतो आपल्या सौंदर्याच्या प्रतीचा, तो पूर्णपणे नष्ट होत असतो आणि त्याला धम्माचा बोध भगवंत करून देतात. जसं ज्ञानाच्या गर्वामध्ये जर बघितलं असेल उदाहरण म्हणून, तर पोटील नावाचा एक भिक्खू असतो जो की त्रिपिटक धर असतो. त्याला सुद्धा आपल्या ज्ञानाचा गर्व असतो आणि त्यामुळे भगवंत बोलताना त्याला नेहमी असं म्हणायचे की या तुच्छ पोटील, या तुच्छ पोटील बसा. कारण त्यांना कुठल्या प्रकारचं श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत यापैकी कोणतीही अवस्था त्यांना प्राप्त झालेली नसते, परंतु ते त्रिपिटक धर असतात. 500 भिक्षूंना ते त्रिपिटकाचं अध्ययन करत असतात, शिकवत असतात, परंतु प्रत्यक्ष मात्र त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नसते. कशामुळे? तर त्यांच्यामध्ये असणारा ज्ञानाचा गर्व असतो. आणि गर्व हे सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये, मनामध्ये असणारे एक बंधन आहे, भवबंधन आहे. आणि हे भवबंधन जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत सत्य ज्ञानाला आपण कधी प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत जाणायचे की या मनुष्याच्या चित्तामध्ये, या भिक्खूंच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा गर्व आहे, तर त्या गर्वाला कशा प्रकारचं नष्ट करायचं हे सुद्धा भगवंत जाणत
आणि त्याला तशा प्रकारचा उपदेश करत असत. त्यानंतर दांभिकपणा म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये फुकट ज्याला आपण असं म्हणतो की ज्ञान असेल एखाद्या विषयाचं, तर त्याची दांभिकता त्यांच्या चित्तामध्ये म्हणजे उत्पन्न होत असते. म्हणजे मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, किंवा माझ्या चित्तामध्ये अशा प्रकारची भावना आहे. म्हणजे एखाद्या विषयाला वेगवेगळ्या विषयामध्ये स्वतःची प्रौढी ज्याला आपण असं म्हणत असतो, स्वतःची प्रौढी म्हणजे निर्माण करण्याची जी सवय असते, दांभिकता त्यांच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न होत असतो. आणि या प्रौढीला सुद्धा भगवंत जाणतात की कोणाच्या चित्तामध्ये कशा प्रकारचा हा दांभिकपणा म्हणजे खोटेपणा त्याच्या चित्तामध्ये निर्माण झालेला आहे. या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत जाणत असत. शून्यता या भावनेला सुद्धा भगवंत जाणत असत. कारण मनुष्याचं जीवन हे अत्यंत नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. अणु आणि रेणूने मनुष्याचं शरीर अगदी सूक्ष्म सूक्ष्म मनुष्याच्या जीवनामध्ये विचारांचं बीजारोपण होत असते. या सूक्ष्म अशा विचारांच्या बीजारोपणाला कशा प्रकारचं नष्ट करावं, कशा प्रकारचं नाहीसं करावं. कारण हे शरीर जरी आपल्याला म्हणजे 3.5 हाताचं असं दिसत असेल, तर म्हणजे अत्यंत सूक्ष्म स्वरूपामध्ये अणुरेणूपासून हे आपलं शरीर बनलेलं आहे. आणि या शरीराच्या शून्यतेला सुद्धा भगवंत जाणत असत. भगवंतामध्ये तशा प्रकारची ती प्रज्ञा होती. म्हणजे अशा प्रकारचं अनुशय ज्ञान, आशय आणि अनुशय म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीमुळे कशा कशा प्रकारचा विकार भाव उत्पन्न होत असतो आणि त्याला कशा पद्धतीने आपण नष्ट करावं, नाहीसं करावं, हे भगवंत यथार्थ रूपाने जाणत असत, यथार्थ रूपाने समजून घेत असत. आणि त्यामुळे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की भगवंत देशना करत असताना त्या संपूर्ण जनसमूहाचं अवलोकन करायचे. आणि संपूर्ण जनसमूहाचं अवलोकन करत असताना त्या जनसमूहामध्ये कोणाचं चित्त प्रसन्न आहे, कोणाचं चित्त आनंदी आहे, आणि कोण व्यक्ती केवळ आणि केवळ धम्म देशनाच श्रवण करण्यासाठी इथे बसलेला आहे, अशा प्रकारच्या व्यक्तीला भगवंत जाणायचे, समजून घ्यायचे. आणि केवळ त्या व्यक्तीला उद्देशून भगवंत धम्मदेशना करत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत, कारण भगवंतामध्ये ते बल असते तशा प्रकारचं की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की भगवंत मलाच उद्देशून बोलत आहेत. आणि त्यामुळे अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने सर्व लोक देशना श्रवण करत असत. परंतु ज्यांना उद्देशून भगवंत देशना करत असत त्यांच्या मनातील विकार मात्र पूर्णपणे नष्ट होत असत. मग त्यांना कधी श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असे, कधी सकृतागामी अवस्था प्राप्त होत असे, कधी अनागामी अवस्था प्राप्त होत असे, आणि अधिक जर पुण्य असेल तर त्यांना अरहंत अवस्था सुद्धा प्राप्त होत असे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत उपदेश करत असताना किंवा भगवंताचे अग्रश्रावक उपदेश करत असताना अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होत असताना किंवा धम्मामध्ये ते प्रतिष्ठित होत असताना आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये अनेक प्रकारचे उदाहरण असतात. परंतु बुद्ध सम्यक संबुद्ध जेव्हा उपदेश करतात तर त्या उपदेशामध्ये मात्र निश्चितपणे धम्माचा लाभ असंख्य उपासक उपासिकांना होत असे, भिक्खूंना होत असे आणि भिक्खूंना होत असे. का? कारण भगवंत आशय आणि अनुशय त्या ठिकाणी जाणायचे. आशय आणि अनुशय जाणत असल्या कारणाने मनुष्याच्या चित्ताचा वेध करून भगवंत उपदेश करत असत. परिणामतः त्या मनुष्याच्या चित्तातील विकार पूर्णपणे नष्ट होत असे आणि तो निर्मळ धम्मचक्षु त्या मनुष्याला प्राप्त होत असे. ही भगवंताच्या ज्ञानाची एक विशेषता असते, ज्याला आशय आणि अनुशय ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं ज्ञान आहे इंद्रिय ज्ञान. म्हणजे भगवंताच्या जीवनामध्ये भगवंताला जे दुसरं ज्ञान प्राप्त होत असते तर त्याला विशेष ज्ञान असं म्हटलं आहे, ते म्हणजे इंद्रिय ज्ञान. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जे इंद्रिय भाव आहे, जी संयमशीलता आहे, ती संयमशीलता आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा धारण केली पाहिजे. ती इंद्रिय संयमशीलता भगवंत जाणायचे, समजून घ्यायचे. आणि या ठिकाणी जी इंद्रिय संवरशीलता, इंद्रिय ज्ञान ज्याला म्हटलं आहे, तर त्याला
पाच प्रकारची बल सुद्धा भगवंतांनी असं म्हटलं आहे. म्हणजे जो पुण्य भाव आहे, जो पुण्य धर्म आहे, कारण पुण्य धर्माला इंद्रिय बल सुद्धा असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुण्य धर्म मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर पुण्य धर्म आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न होत नसेल, पुण्य धर्माला जर आपण जाणत नसेल, समजून घेत नसेल, तर कधीही आपण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकत नाही. आणि त्यामुळे मग इंद्रिय ज्ञान कोणतं आहे, तर श्रद्धा इंद्रिय आहे, वीर्य इंद्रिय आहे, स्मृती इंद्रिय आहे, समाधी इंद्रिय आहे आणि प्रज्ञा इंद्रिय आहे. ही पाच प्रकारची इंद्रिय बल भगवंताला प्राप्त होते. म्हणजे हे बल भगवंताला प्राप्त होते म्हणजे नेमकं काय, तर ही पाच प्रकारचे बल मनुष्यांच्या चित्तामध्ये कशा प्रकारची उत्पन्न होतात, त्याचा जो प्रभाव आहे किंवा ते किती प्रमाणामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये आहे, याला भगवंत जाणत असत, याला समजून घेत असत. आणि याला समजून घेत असल्यामुळे, याला जाणून घेत असल्यामुळे मनुष्याच्या त्या क्षमतेला अनुसरून भगवंत उपदेश करायचे. बघा, बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण अध्ययन करतो, चिंतन मनन करतो, तर भगवंताने सगळ्यांना सारखाच उपदेश दिला असं बिलकुलच नाही आहे. सर्वांना भगवंताने कधीही सारखा उपदेश दिला नाही. कारण सारखा जर भगवंताने उपदेश दिला असता तर एवढा मोठा धम्मग्रंथाचा साठा निर्माण झाला नसता. भगवंताने बघा, मनुष्याच्या चित्ताला अनुसरून, म्हणजे मनुष्याच्या प्रज्ञेला अनुसरून, मनुष्याच्या चित्तामध्ये या पाच प्रकारच्या इंद्रिय ज्ञानाला अनुसरून भगवंताने उपदेश दिला. त्यामुळे दीघनिका आहे, दीघनिकामध्ये दीर्घ स्वरूपाचे उपदेश आहे. म्हणजे त्या क्षणी जे जे भगवंताच्या समोर उपासक उपासिका असतील किंवा भिक्खू भिक्खुनी असतील, तर ते अत्यंत ज्ञानामध्ये परिपक्व असतील, अत्यंत हुशार असतील, बुद्धिवान असतील, किंवा तशा प्रकारची क्षमता त्यांची असेल. आणि त्यामुळे भगवंताने दीघनिकायचा उपदेश विशिष्ट ठिकाणी दिला. केवळ 34 सूक्त भगवंताने दीघनिकायमध्ये दिले आहे. आणि ते प्रदीर्घ आहे, विशाल असे दीर्घ स्वरूपाचे जे उपदेश आहे, ज्यामध्ये ब्रह्मजाल सूक्त सुद्धा आहे, ज्यामध्ये 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी भगवंताने सांगितलं आहे. सतीपठाण सूक्ताचा दीर्घ स्वरूपाचा उपदेश आहे. आटानाट्य सूत्रांचा दीर्घ स्वरूपाचा उपदेश आहे. म्हणजे असे 34 प्रकारचे सूक्त भगवंताने त्या ठिकाणी सांगितले आहे. सिगालवाद सूत्र सुद्धा दीर्घ स्वरूपाचा आहे, त्यामध्ये भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने दीघनिकाय असेल, मध्यम निकाय असेल, ज्यामध्ये मध्यम स्वरूपाचे उपदेश आहेत, जे दीघनिका आहे, मध्यम निकाय आहे. संयुक्त निकाय सुद्धा छोट्या छोट्या प्रकारचे उपदेश त्या ठिकाणी दिले आहे. अंगुत्तर निकायामध्ये सुद्धा भगवंताने एकापासून ते 12व्या पर्यंत, म्हणजे एका निपातापासून ते 12व्या निपातापर्यंत, एक म्हणजे काय, दोन म्हणजे काय, तीन म्हणजे काय, चार म्हणजे काय, पाच म्हणजे काय, सहा म्हणजे काय, सात म्हणजे काय, आठ म्हणजे काय, नऊ म्हणजे काय, 10 म्हणजे काय, 11 म्हणजे काय आणि 12 म्हणजे काय, अशा प्रकारे भगवंताने 12 निपाताच्या द्वारा अंगुत्तर निकायामध्ये सुद्धा उपदेश दिला आहे. खुदक निकायामध्ये भगवंताने अत्यंत छोट्या छोट्या स्वरूपामध्ये उपदेश दिला, जसं की धम्मपद आहे, जातक कथा आहेत, निदेश आहे, थेरगाथा आहे, थेरीगाथा आहे, पटिसंभिदा मग आहे, चर्यापिटक आहे. म्हणजे छोटे छोटे असे ग्रंथ आहेत बघा. आणि त्या छोट्या छोट्या ग्रंथामध्ये भगवंताने उपदेश केलेले आहेत. म्हणजे मनुष्याच्या चित्ताला जाणून, मनुष्याच्या मनाला जाणून भगवंत त्या ठिकाणी उपदेश करत असत. कारण कोणाकडे किती श्रद्धा आहे हे भगवंत जाणायचे, की या क्षणी बसलेला जनसमूह किती श्रद्धावान आहे, त्यांच्यामध्ये 3 रत्नांच्या प्रती किती श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेच्या बलाने ते किती वेळापर्यंत श्रवण करू शकतात हे सुद्धा भगवंत जाणायचे. कारण अनेक वेळा अनेक ठिकाणी प्रसंग असे आले आहे. भगवंत असे म्हणायचे, भिक्षूंनो, विशेष रूपाने सारीपुत्ताला म्हणायचे की सारीपुत्त, आता सध्या ही परिषद अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत आनंदी आहे, उल्हासित आहे, आणि तुम्ही यांना उपदेश करा. सध्या माझी आता पाठ दुखत आहे, सध्या मला वेदना होत आहेत. आणि सारीपुत्त म्हणते भगवंताच्या धम्माला, उपदेशाला कंटिन्यू करत असत. म्हणजे भगवंत जाणायचे की या क्षणी भिक्खू संघ प्रसन्न आहे, उपासिका प्रसन्न आहेत, भिक्षू भिक्खुनी प्रसन्न आहेत. म्हणजे प्रसन्न असताना
रात्रभर सुद्धा कधी कधी देशना देताना भगवंत किंवा भगवंताचे अग्रश्रावक बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे श्रद्धेला अनुसरून भगवंत उपदेश करत असत की या क्षणी मनुष्याच्या चित्तामध्ये किती श्रद्धा आहे, कोण किती श्रद्धावान आहे आणि किती वेळापर्यंत तो श्रवण करू शकतो. वीर्य ज्ञान सुद्धा भगवंताला असायचं की किती वेळापर्यंत हा जनसमूह श्रवण करू शकतो, कारण ते ज्ञान असणं आवश्यक आहे. हे तर समजून घ्या, जे सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा समजलं पाहिजे. कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण बोलतो ना, बोलणाऱ्याने सुद्धा भान ठेवलं पाहिजे की नेमकं किती बोललं पाहिजे, आहे की नाही. ऐकणारा तर ऐकत असतो, पण बोलणाऱ्याने सुद्धा म्हणजे भान ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे 45 मिनिटाचा तास ठेवला बा शाळेमध्ये, आहे की नाही. कारण 45 मिनिटामध्ये सायकोलॉजिकली एक विषय मनुष्य खूप चांगल्या प्रकारे ऐकू शकतो. 45 मिनिटाच्या वर जर होत असेल, 5 मिनिटं 10 मिनिटं ठीक आहे, ते 15 मिनिटं लोकांचे असं आता संपल, मग संपल, थोडंच राहिलं असेल, म्हणजे असं म्हणू म्हणू ते ऐकतात. पण 1 तासाच्या वर जर झालं तर लोक म्हणणार आता मात्र जास्तच बोर व्हायला वाटते किंवा जास्तच व्हायला, असंही लोक म्हणतात. कारण लोकांची चर्या बघा, हालचाल होते, मग शरीराची हालचाल होते, मनाची हालचाल होते, मग मनुष्य इकडं पाहतो तिकडं पाहतो, मग कधी उठून जाण्याचा प्रयत्न करतो. कारण मनुष्याची सायकोलॉजिकली वीर्य भगवंत जाण्याचे की हा किती वीर्य आहे, याच्या मनामध्ये किती वीर्य आहे, म्हणजे प्रयत्न हा किती करू शकतो, किती वेळापर्यंत हा प्रयत्न करू शकतो, किंवा किती वेळापर्यंत हा इथे बसू शकतो, धम्म श्रवण करू शकतो, श्रद्धा याच्या चित्तामध्ये किती आहे हे भगवंत जाणायचे. कारण भगवंताला तशा प्रकारचं ज्ञान होतं. मनुष्याची स्मृती कशी आहे हे सुद्धा भगवंत जाणायचे की किती स्मृतिवान आहे. कारण बघा, पुन्हा 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 भगवंताने उपदेश दिलेले आहे. कारण तेव्हा काय लिखाण पद्धती नव्हती, तर भिक्षू श्रवण करायचे आणि श्रवण केल्यानंतर मग त्यांच्या ते लक्षामध्ये राहायचं. तर कधी कधी बघा असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अनेक भिक्षू जायचे भगवंताकडे आणि म्हणजे भगवान तो उपदेश आम्हाला पुन्हा करा, भगवान आम्ही त्या उपदेशाला विसरलो आहोत, ते आमच्या लक्षामध्ये नाही आहे. किंवा काही मुद्दे लक्षामध्ये राहायचे, तर काही मुद्दे लक्षामध्ये राहायचे नाही, तर पुन्हा मग भगवंत त्या भिक्षूंना उपदेश करत असत. म्हणजे एखाद्या विषयाबद्दल जर भिक्षूंना ऐकायचं असेल तर भिक्षू भगवंताला तशी विनंती करायचे किंवा मग आनंदाला सांगायचे की आनंद या विषयावरती आम्हाला देशना श्रवण करायचे आहे. आनंद भगवंताला सांगायचे की भगवान भिक्खू संघ प्रसन्न आहे, आनंदी आहे, अशा अशा विषयावरती भगवंताची भिक्खूंची देशना श्रवण करण्याची इच्छा आहे, भगवंताने त्यांना उपदेश करावा. म्हणजे अशा पद्धतीने स्मृती सुद्धा भगवंत जाणायचे की हा स्मृतिवान किती आहे, याची स्मृती म्हणजे कोणत्या विषयामध्ये अग्र आहे किंवा किती स्मृती हा धारण करू शकतो, हा विषय सुद्धा, हे ज्ञान सुद्धा भगवंत जाणायचे आणि त्याला अनुसरून उपदेश करत असत. समाधी भावना सुद्धा भगवंत जे काही भिक्षूंना समाधी भावनेच्या संदर्भामध्ये उपदेश करत असत. भिक्षू कंटिन्यू समाधी भावना, सर्वच भिक्षू काय समाधीमध्ये कंटिन्यू राहत नसत, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या अधिष्ठानाला अनुसरून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पाला अनुसरून भिक्षू जीवन जगत असत, ज्याला आपण कर्मस्थान असं म्हणतो. म्हणजे प्रत्येकाचे कर्मस्थान हे भिन्न भिन्न असायचे. प्रत्येक कर्मस्थान आपल्या म्हणजे चर्येला अनुसरून, आपल्या क्षमतेला अनुसरून, आपल्या पारमितेला अनुसरून, आपल्या प्रज्ञेला अनुसरून भिक्षू कर्मस्थान सुद्धा ग्रहण करत असत. सर्वच भिक्षूंचे सारखेच कर्मस्थान नसायचे. साहित्याचं जर आपण वाचन केलं असेल तर ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येऊ शकते. अनेक भिक्षू जेव्हा लोक म्हणजे ग्रस्त ऊर्ध्व काळामध्ये जेव्हा भिक्षू बनत असत, तर ऊर्ध्व काळामध्ये भिक्षू बनल्यानंतर ते भगवंताला म्हणायचे की भगवान आम्हाला कर्मस्थान द्या. मग भगवंत म्हणायचे की काय कर्मस्थान घेणार तुम्ही, म्हणजे त्रिपिटक धर बनणार आहात का विपश्यना धूर बनणार आहात. तर तेव्हा म्हणायचे की भगवान आता आम्ही तर ऊर्ध्व झालो आहोत, आमचं आयुष्य आता राहिलंच किती भगवान, तर आमची स्मृती काय आता म्हणजे एवढी काही सजग नाही, जागरूक नाही, आणि त्यामुळे आम्ही काय पुन्हा पुन्हा याचं चिंतन मनन करू शकत नाही किंवा पुन्हा पुन्हा आम्ही त्याला धारण करू शकत नाही, कारण आता आमची स्मृती म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी काही प्रबळ नाही आहे. त्यामुळे भगवान तुम्ही आम्हाला विपश्यनेचं कर्मस्थान द्या. आणि ते ऊर्ध्व भिक्षू बघा विपश्यनेचं कर्मस्थान द्यायचे
आणि विपश्यनेचं कर्मस्थान घेतल्यानंतर भगवंत त्यांच्या चेरेला अनुसरून त्यांना कर्मस्थान देत असत. कारण त्यांच्या चेरेला अनुसरून जर त्यांना कर्मस्थान दिलं असेल तर त्या कर्मस्थानाचा लाभ त्या मनुष्याला होत असे, अन्यथा त्यांना लाभ होत नसे. असंच एक उदाहरण बघा बौद्ध साहित्यामध्ये आलेलं आहे. एकदा एक सुवर्णकार, जे सुवर्णकाराचा मुलगा असतो, अनेक वर्षापर्यंत त्यांनी म्हणजे सुवर्णकाराचं काम केलं असतं, सोन्याचे दागदागिने बनवण्याचं काम केलं असते आणि सारीपुत्र बंधू त्यांना वेगळ्या विषयावरती उपदेश करत असतात. पुन्हा 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 त्यांना उपदेश करत असतात, परंतु त्याच्या काही लक्षामध्ये ती गोष्ट येतच नाही, त्यांना काही ज्ञान प्राप्तच होत नाही. भगवंत जाणतात की माझा अग्रश्रावक यांना वारंवार पुन्हा पुन्हा मैत्री भावनेने, करुणा भावनेने त्यांना उपदेश करतो, परंतु त्याच्या लक्षामध्ये काही येत नाही आहे. तर भगवंत त्याचं जाणतात की हा काय कार्य करत होता. तर तो सोनाराचं काम करत होता, सोन्याचे दागिने बनवण्याचं काम करत होता. तर भगवंत मग त्याला उपदेश करतात. एक गाथा भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा सोनार सोन्यातील जे कीड असते, सोन्यातील जे कचरा असते, घाण असते, त्याच्यामधील जे कीट असते, तर ज्याप्रमाणे सोनार सोन्यातील छोटी छोटी कीट काढतो आणि त्या सोन्याला परिशुद्ध बनवत असतो, अगदी तशाच प्रकारे प्रज्ञावान मनुष्याने आपल्या मनातील छोट्या छोट्या विकारांना नष्ट करावे, नाहीस करावे आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करावे. ही गाथा भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. तो ऑलरेडी सोनार असतो आणि त्याने सोनार असल्या कारणाने त्या सोन्यातील घाण काढण्याचं काम अनेक वर्षापासून त्याने केलेलं असतं, त्याला त्याची कला अवगत असते आणि भगवंताने ही गाथा म्हटल्या बरोबर लगेच त्याच्या चित्तामध्ये तो ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, त्याला ती कला अवगत असते. अनेक क्षणामध्ये तो त्याचं चित्त एकाग्र होत असते आणि एकाग्र चित्त झाल्यामुळे तो बघा अनंत पदाला प्राप्त होत असतो. म्हणजे भगवंत मनुष्याच्या चित्ताला जाणायचे, त्याच्या कर्मस्थानाला जाणायचे भगवंत, आणि त्याच्या कर्मस्थानाला अनुसरून पटिशनला काय भगवंताने फार मोठा उपदेश केला होता का? फार छोट्या पद्धतीने भगवंताने त्याला उपदेश केला होता. कारण जेव्हा तो दोन प्रकारच्या उपमा पटिशनला उपदेश करताना भगवंताने दिला. जसं त्याला भगवंताने एक वस्त्र दिलं जे घाण वस्त्र होतं, आणि त्या घाण वस्त्राला भगवंत असे म्हणतात की तू याला स्वच्छ कर, याला तू स्वच्छ कर, याला तू स्वच्छ कर, असं स्वच्छ कर स्वच्छ कर, मी घासत आहे, मी घासत आहे, मी स्वच्छ करत आहे, मी स्वच्छ करत आहे, असं म्हणता म्हणता हळूहळू ते वस्त्र स्वच्छ होऊ लागलं. आणि त्या वस्त्राला स्वच्छ करत असताना त्याच्यावर तो पाणी टाकत असे, पुन्हा पुन्हा पाणी टाकलं की पुन्हा थोड्यापर्यंत वेळा म्हणजे थोड्या बाजूला पाणी जायचं, पुन्हा अधिक टाकलं की आणखी थोडं समोर जायचं, अधिक टाकलं की आणखी थोडं समोर जायचं. म्हणजे अशा प्रकारचे दोन दृष्टांत त्या ठिकाणी पटिशेंनी त्या दोन दृष्टांतावरती आपलं चित्त एकाग्र केलं की अरे हे पाणी जात आहे, नष्ट होत आहे, पाणी समोर जात आहे, नष्ट होत आहे, पाणी समोर जात आहे, नष्ट होत आहे. म्हणजे अशा प्रकारचा अनित्य भाव त्याच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि कपड्यातील जी घाण हळूहळू 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 साफ होऊ लागली. तर तिथे त्याच्या चित्तामध्ये असाही भाव झाला की एवढं मोठं घाण असणारं वस्त्र जर स्वच्छ होऊ शकते, तर मी माझ्या मनाला का स्वच्छ करू नये, मी माझ्या मनाला का निर्मळ करू नये, मी माझ्या मनातील विकारांना का नष्ट करू नये. अशा प्रकारच्या दोन आलंबनाला तो धारण करतो आणि पटिशन सुद्धा अनंतापैकी एक होत असतो. म्हणजे मनुष्याचं चित्त भगवंत जाणायचे, त्याच्या आशयाला जाणायचे आणि त्याला अनुसरून बघा भगवंत उपदेश करत असत. म्हणजे केवळ समाधी भावना सर्वांनीच केली पाहिजे असं बिलकुल नाही. ध्यान साधना करणारे लोक असं विचारतात भंतेजी किती शिबिर झाले. आता काय सांगावं किती शिबिर झाले. मी तर कधी कधी म्हणत असतो मी ध्यानच करत नाही. ध्यान करत नाही, हा तुम्ही काय भंतेजी का मग ध्यान करत नाही. म्हणजे ध्यान करणाऱ्याला असं वाटतं की ध्यानच केलं पाहिजे, ऐक ना. प्रचार करणाऱ्याला असं वाटतं की प्रचारच केला पाहिजे, मैत्री करणाऱ्याला असं वाटतं की भिक्षूंनी मैत्रीच केली पाहिजे, उपदेश करणाऱ्या लोकांना असं वाटलं पाहिजे की भंतेंनी उपदेशच केले पाहिजे. एखादे भंते जर उपदेश करत नसतील, काय भंतेजी किती वर्ष झाले तुम्हाला? झाले बा 7-8-10 वर्ष. 10 वर्ष झाले तर तुम्हाला प्रवचन करता येत नाही, काय केलं एवढे दिवस? असं सरळ लोक म्हणतात बघा. एखाद्या भिक्षूचं परित्राण करत असतील, नुसते परित्राणच करता का तुम्ही? तुम्हाला काय येत नाही का दुसरं? काय काय भिक्षू नुसते परित्राण करतात, उपदेश करत नाहीत, काय नाही. मग जिथे परित्राणाची लोकांना आवड असते तिथे लोक म्हणतात भंतेजी सुत्त घ्या ना 1-2.
आता आम्ही म्हणजे मोस्टली आम्ही जेव्हा बाहेर फिरतो तर तेव्हा लोकांना असं म्हणतो आम्ही, तुम्ही तर उपदेश ऐकता म्हणजे परित्राण वगैरे करतच असता. नागपूर, चंद्रपूर म्हणजे अमरावती या भागामध्ये परित्राण जास्त चालते. म्हणजे परित्राणाला लोक खूप विशेष महत्व देतात, कारण ती सुद्धा एक धम्मामध्ये लोकांना धम्माची गोडी लावण्याची फार मोठं ते माध्यम आहे. कारण सुरुवातीला लोकांना काहीच माहित नव्हतं आणि परित्राणाच्या द्वारा लोकांना त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करण्याचं ते फार मोठं माध्यम आहे. तर मग आम्ही तिथे गेल्यानंतर पंचशील देत असतो आणि पंचशील दिल्यानंतर थोडी शॉर्टकटमध्ये वंदना घेतो आणि प्रवचनाला सुरुवात. ज्यांना परित्राण आवडते ते हळूच म्हणायचे, म्हणते एक दोन सुद्धा घ्या ना. म्हणजे त्यांना त्याची आवड असते. म्हणजे ज्या गोष्टींची त्यांना आवड असते तर ती गोष्ट ते करावी त्यांना असं वाटत असते. म्हणजे भगवंताच्या धम्माचे बघा वेगवेगळे अंग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाला अनुसरून धम्म आपल्यामध्ये प्रतिष्ठित होत असतो. धम्माचे वेगवेगळ्या प्रकारचे अंग आहेत आणि कोणत्याही अंगाने जर आपण धम्म आचरण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला असं वाटतं की आनापानसती केली पाहिजे त्याने आनापानसतीची भावना केली पाहिजे, ज्याला असं वाटतं आपण विपश्यना भावना केली पाहिजे त्याने विपश्यना भावना केली पाहिजे, ज्याला असं वाटतं धम्माचं आपण अध्ययन करायला पाहिजे त्याने अध्ययन केलं पाहिजे, मैत्री भावना ज्यांना वाटतं मी मैत्री भावना करायला पाहिजे त्याने मैत्री भावना केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारे धम्माचं एक अंग जरी आपण घेतलं असेल त्यानुसार जर आपण आचरण केलं असेल तर आपल्या जीवनामध्ये बघा सुख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे काही भिक्षू ध्यान साधना करायचे, ध्यान म्हणून चिंतन करायचे भगवंताच्या काळामध्ये, तर काही भिक्षू भगवंताच्या उपदेशाला कंठस्थ करायचे, ज्याला भन कशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणजे केवळ आणि केवळ भगवंताचे उपदेश कंठस्थ करणे, त्याचं पाठांतर करणे, त्याचं चिंतन मनन करणे, पुन्हा 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 त्याचं रिपिटेशन करणे, अशा प्रकारे काही भिक्षूंचं कार्य चालायचं आणि वर्षानुवर्ष भगवंताच्या उपदेशाला ते कंठस्थ करत असत. म्हणून तर आनंद भंतेला सगळे उपदेश मुखगत होते, कारण आनंद भंतेची स्मृती अत्यंत जागरूक होते, अत्यंत स्मृतिवान होते. ते बहुश्रुत भिक्षूंमध्ये त्यांना अग्रस्थान बघा भगवंताने दिलं. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान भंते आनंदानं अवगत होतं आणि त्यामुळे संपूर्ण भगवंताच्या उपदेशाला त्यांनी मुखोगत केलं आणि पहिल्या धम्मसंगतीमध्ये फार मोठी भूमिका त्यांनी निभावली. आणि म्हणून तर एवं मे सुतं एकं समयं अशा प्रकारे प्रत्येक सुताच्या सुरुवातीला आपल्याला गाथा पाहायला मिळते. आनंद भंते असं म्हणतात की मी असं ऐकलं आहे की भगवंताने श्रावस्तीमध्ये अशा प्रकारचा उपदेश दिला, भगवंताने नालंदामध्ये अशा प्रकारचा उपदेश दिला, भगवंताने वैशालीमध्ये अशा प्रकारचा उपदेश दिला. म्हणजे आनंद भंतेनी म्हटल्यानंतर त्या सुत्ताला ग्राह्य धरल्या गेलं, त्या सुत्ताला भगवंताचंच वचन आहे अशा प्रकारचं ग्राह्य धरण्यात आलं. ज्या सुताच्या सुरुवातीला एवं मे सुतं हे वाक्य नसेल तर समजून घ्यायचं ते भगवंताने केला उपदेश नसून पुन्हा भिक्खूने म्हणजे भगवंताच्या प्रती असेल, धम्माच्या प्रती असेल, संघाच्या प्रती असेल, गुणाचं वर्णन करत असताना ते उपदेश भिक्षूंनी तयार केले. जसं की जयमंगल गाथा आहे, जयमंगल गाथेला एवं मे सुतं नाही आहे, तर ते भिक्षूंनी निर्माण केलं. म्हणजे कधी केलं, केव्हा, कुठे केलं याचं आपण म्हणजे सांगू शकत नाही, पण भिक्षूंनी मात्र भगवंताच्या गुणाबद्दल, भगवंतामध्ये असणारे जे बल होते त्या बलाला प्रदर्शित करण्यासाठी भगवंताने तशा प्रकारचे काही सुत्ताचं सुद्धा संगायन केलं. आणि असे 2000 उपदेश भिक्षूंनी दिल्यामुळे भगवंताने त्याचं अनुमोदन म्हणजे केलेलं आहे. परंतु जिथे एवं मे सुतंग आहे तो मात्र भगवंताचा उपदेश आहे, अशा प्रकारची कसोटी आपण लावू शकतो. त्यानंतर प्रज्ञाज्ञान, भगवंताकडे ते प्रज्ञा इंद्रिय सुद्धा असते की कोणाची किती प्रज्ञा आहे, कोण किती बुद्धिवान आहे, कोण किती ज्ञानी आहे, कोणाला कुठल्या प्रकारचं ज्ञान अवगत आहे, अशा प्रकारे भगवंताला जाणायचे, भगवंता समजून घ्यायचे. कारण अनेक लोक कधी कधी भगवंताची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा भगवंताकडे येत असत. तर भगवंत जाणायचे की हा किती प्रज्ञावान आहे, हा किती बुद्धिवान आहे, याची प्रज्ञा कुठपर्यंत आहे हे भगवंत जाणायचे. आणि कधी कधी एखादा प्रश्न विचारल्यानंतर भगवंत त्याला उपदेशच करायचे नाही, तर त्याला प्रतिप्रश्न करायचे आणि प्रतिप्रश्नाच्या द्वारा भगवंत त्याच्या प्रश्नाचं खंडन करत असत. कारण भगवंत जाणायचे हा बुद्धिवान आहे, हा ज्ञानी आहे, याला अधिक सांगण्याची काही गरज नाही. एखादी उपमा दिली का उपमा दिल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचं ज्ञान अवगत होत असे. कधी कधी पुन्हा पुन्हा उपमा दिल्या जात असे. जसं मिलिंद प्रश्नामध्ये बघा, एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी
राजा मिलिंद सुद्धा हुशार होते, बुद्धिवान होते. जाणायचे ते की मिलिंद भंते नागसेन किती माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. मग भंते एखादी उपमा सांगा ना. मग एक उपमा सांगल्यानंतर ते उपमा तर ऐकायचे. समजलं का महाराज? नाही ना भंते, आणखी एखादी उपमा द्या. भंते पुन्हा उपमा द्यायचे. पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, चार चार, पाच पाच, सहा सहा उपमा त्या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी असायच्या. एक वेळचा प्रसंग, महाकात्यायन भंते आणि सारीपुत्त भंते यांनी एकमेकांना बघितलेलं नसते, परंतु एकमेकांच्या प्रती गौरव असतो, एकमेकांच्या ज्ञानाच्या प्रती सन्मान असतो. आणि जेव्हा ते भेटत असतात तर भेटत असताना धर्माबद्दल ते चर्चा करतात. चर्चा करत असताना सारीपुत्त भंते त्यांना महाकात्यायन भंतेना काही प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांचे ते योग्य प्रकारचे उत्तर देतात. तेही त्यांना प्रश्न विचारतात, तेही योग्य प्रकारचे उत्तर देतात. आणि समजलं, पुन्हा भंते उपमा द्या, पुन्हा भंते उपमा द्या, असं सारीपुत्त भंतेला ते सांगत असतात, विचारत असतात. सारीपुत्त भंते अनेक प्रकारच्या उपमा देतात, परंतु जेव्हा ते विचार की आयुष्यमान आपलं नाव काय आहे, तर ते म्हणतात की आयुष्यमान मला भिक्खू संघामध्ये महाकात्यायन या नावाने ओळखलं जातं. पुन्हा ते विचारते की आयुष्यमान आपलं नाव काय आहे, तर ते म्हणतात की भिक्खू संघामध्ये मला सारीपुत्त या नावाने ओळखलं जातं. असं म्हटल्याबरोबर बघा, एकमेकांच्या प्रती त्यांच्यामध्ये गौरव असतो. ते म्हणतात की मी सारीपुत्त भंतेसोबत, अग्र श्रावकांसोबत चर्चा करत आहे, असं जर मला अगोदर माहित असतं तर मी काहीही बोलू शकलो नसतो. कारण सारीपुत्तांच्या प्रती गौरव होता भिक्खू संघाला, कारण ते ज्ञानी होते, प्रज्ञेमध्ये अग्र होते. सारीपुत्त सुद्धा भंते त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांची स्तुती करतात, कारण ते विद्वान असतात, पंडित असतात. म्हणजे एक उपमा दिल्यानंतर सुद्धा समजत असते, परंतु पुन्हा पुन्हा सुद्धा ज्ञानी भिक्षू, ज्ञानी व्यक्ती अधिक अधिक उपमा, म्हणजे तो विस्तार अधिक अधिक आपल्या लक्षामध्ये यावा यासाठी तशा प्रकारचं विचारलं जातं, कारण त्यांची प्रज्ञा तशा प्रकारची असते. आणि त्यामुळे भगवंतामध्ये बघा ही प्रज्ञा होती. आणि त्यामुळे भगवंत कोणाला कोणत्या उपदेशाने समजून सांगायचं, कोणाला कोणती उपमा द्यायची, कोणाला किती दीर्घ प्रदीर्घ उपदेश करायचा, हे ज्ञान सुद्धा भगवंताकडे होतं. आणि त्यामुळे अभिधम्म पिटकाच्या संदर्भामध्ये भगवंताने सर्वसामान्य लोकांना तो उपदेश केला नाही, कारण भगवंत असे म्हणतात की अभिधम्म हा उपदेश ज्ञानी लोकांसाठी आहे, विद्वान लोकांसाठी आहे, प्रज्ञावान लोकांसाठी आहे. सर्वसामान्य लोकांसाठी अभिधम्म बिलकुल नाही, कारण सर्वच्या सर्व लोकांच्या डोक्यावरून जाते. लोकांना सुत्त समजलं नाही, आणखी सुत्तच नाही समजलं, त्यामुळे अभिधम्माकडे बघा लोक गेलेच नाही. आणि लोकांना असं वाटतं की मग हे नाही बौद्ध धर्मामध्ये, ते नाही बौद्ध धर्मामध्ये, कारण अभिधम्माकडे आणखी आपली वाटचाल झालेली नाही आहे. आपण केवळ सुतावरच इथेच अडकलेले आहोत आणि 2-4 प्रश्नावर सगळं आपण अडकलं बसून. सगळा कार्यक्रम आपला 2-4 प्रश्नावरच अडकलेला आहे. त्याच्या पुढे काय आपली जाण्याची बिलकुल इच्छा नाही. आपण चिंतन करत नाही, मनन करत नाही, अभ्यास करत नाही. विनय पिटकामध्ये सुद्धा भगवंताने 41,000 उपदेश विनय पिटकामध्ये दिलेले आहे. 21,000 उपदेश विनय पिटकामध्ये आहेत, 21,000 उपदेश सुत्त पिटकामध्ये आहे आणि 42,000 उपदेश अभिधम्म पिटकामध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे 84,000 उपदेश भगवंताच्या सद्धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म अत्यंत महान आहे, कल्याणकारी आहे. हे भगवंतामध्ये विशेष ज्ञान होतं. तर एक आपण बघितलं, आशय अनुशय ज्ञान आणि इंद्रिय ज्ञान, हे 2 प्रकारचे ज्ञान आपण बघितले. आपला संस्काराचा वेळ होत आहे, तर उर्वरित जी देशना आहे तर आपण संस्काराच्या नंतर ही देशना आपण संपन्न करूया. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.